एकदा मेहनत करून छान महिनाभर आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. त्यासाठी मी इथे गूळ किसून घेतलेला आहे. 2 कैऱ्या स्वच्छ धुवून मस्त कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मस्त वाफल्या जातात. आता एका खलबत्त्यामध्ये 2-3 वेलची, त्याच्यामध्ये थोडी साखर घालून हे कुटून घ्यायचं आहे. आता आपल्या इथे कैऱ्यासुद्धा छान वाफलेल्या आहेत. कैऱ्या थंड करून घ्यायच्या आहे आणि त्याचा गर आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. जसं मी दाखवते त्याप्रमाणे आता हा सेपरेट केलेला गर आणि गूळ घालायचा आहे आणि दोन्ही छान आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. कैरीच्या आंबटपणावर तुम्ही तुमच्या गुळाचं प्रमाण ठरवू शकता. आता हे दोन्ही वाटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपण कुटलेली वेलचीसुद्धा घालायची आहे आणि परत मिक्सरमधून छान असं बारीक फेटून घ्यायचं आहे. आता हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये छान अशी बारीक किसून जायफळ घालायचं आहे. हे मिश्रण तुम्ही कमीत कमी 1 महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. एका ग्लासमध्ये तयार केलेलं मिश्रण, त्याच्यामध्ये थोडं थंडगार पाणी, काळं मीठ, साधं मीठ घालून छान हलवून घ्यायचं. या एका ग्लासमध्ये उन्हाचा सगळा थकवा मिटून जातो. तुम्ही पण हे कैरीचं पन्हं नक्की ट्राय करा.